नमस्कार, मी नागेश गिरे आपलं स्वागत करतो द अनफिल्टेड द अपेक्स शो आवाज जनतेचा विथ नागेश गिरे. ही खास मुलाखत घेण्याचं कारण असं आहे कारण की डीपीएल सीझन 2 येत आहे बुट्टीबुरीमध्ये आणि मी स्वतः डीसीसी मेंबर पण आहे आणि डीपीएल बोर्ड मेंबर पण आहे. आणि आज आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत डीसीसी डीपीएल बोर्ड मेंबर यांच्याशी. आपण जाणून घेणार की सीझन 2 नेमकं काय आहे, कसं आहे, केव्हा होणार, काय होणार, रजिस्ट्रेशन चालू आहे. तर आपण त्यांना भेटूया. सर, सगळं तुमचं स्वागत आहे द अपेक्स शो आवाज जनतेचा या शो मध्ये. हा जो डीपीएल सीझन 2 नेमकं काय? डीपीएल सीझन 2 मागच्या वर्षापेक्षा नक्कीच धमाकेदार होणार आहे आणि यामध्ये खूप काही एक्साइटमेंट आहे. मी डीपीएल सीझन 2 1 जून पासून सुरू होणार आहे आणि 6 जूनला संपणार आहे एवढंच सांगू इच्छितो. बाकी सगळ्या गोष्टी सध्या एनक्लोज राहू द्या, कारण की लोकांचं एक्साइटमेंट राहू द्या, म्हणून मी यावेळेला काही सांगणार नाही. पण सगळ्या जनतेला हेच सांगेल की डीपीएल सीझन 2 मध्ये तुम्हाला धमाकेदार काही गोष्टी दिसणार आहेत. मी एक व्हिडिओ बघितला की डीपीएल सीझन 2 चा फर्स्ट विनर मयूर हॉटेलने चॅलेंज केलाय डीपीएल 2 में मैदान में आऊंगे तो लढेंगे देखेंगे डीपीएल 2 कौन जीतेगा. पण डीपीएल 2 सीझन 2 चे काही म्हणजे 500 रुपये रजिस्ट्रेशन आहे प्लेयरसाठी का. आणि एक प्रश्न अजून की पहिले बुट्टीबुरीचे 10 किलोमीटर होता, आता नागपूर रुलर का. हे दोन प्रश्न. दोन गोष्टी अशा आहे की मागच्या वेळेला आमचा अनुभव होता की जेव्हा सगळं फ्री होतं तेव्हा भरपूर प्लेयरनी रजिस्ट्रेट केलं. जवळपास 800-900 प्लेयर तिथे रजिस्टर्ड झाले होते आणि काही प्लेयर असे होते की ज्यांना क्रिकेट सेन्स नव्हता पण तरी ते पार्टिसिपेट झाले होते. त्यामुळे चांगल्या प्लेयरचं कुठे कुठे म्हणजे वेळ वाचवण्यासाठी एक तरी वेळ वाचेल. दुसरे जे प्रोफेशनल प्लेयर आहे त्यांचीच एंट्री त्या ठिकाणी होईल. आणि कारण की जो 500 रुपये देतो त्याला माहित आहे की माझं क्रिकेटिंग स्किल चांगला आहे. आणि दुसरं म्हणजे 500 रुपये फक्त घेत नाही, त्याला आम्ही बदलेत काय देतोय, एक तर त्याला डीपीएल स्पेशल कॅप देतोय, त्याला स्पेशल पासेस देतोय आणि तो जर सिलेक्ट झाला तर त्याला बीड अमाऊंट मिळेल. त्यांना मॅन ऑफ द सिरीज म्हणून 21,000 मिळू शकतो, त्यांना मॅन ऑफ द मॅच म्हणून 11,000 मिळू शकते, त्यांना लकी ड्रॉचे काही कुपन देऊ शकतात. म्हणजे या 500 रुपये त्यांना जिंकण्यासारखी किंवा म्हणजे रिटर्न मध्ये भेटण्यासाठी भरपूर काही गोष्टी. म्हणजे 500 रुपये तुम्ही घेता, 500 रुपये त्यांना पासेस देता, कॅप देता आणि जर तो खेळाडू चांगला असेल तर तो मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच म्हणून पैसे घेऊ शकतो. की यावेळेला आम्ही नागपूर ग्रामीण काय घेतलं याच्या मागचं कारण आहे की मागच्या वेळेला जे प्लेयर आम्हाला पाहिजे होते बुट्टीबुरीमधले ते मिळाले नाही आणि त्यामुळे आम्हाला असं कहत आलं की फ्रँचायझीला चांगली स्किल पाहिजे, चांगले प्लेयर्स पाहिजे, तर त्याचा एरिया वाढवावा लागेल, गेम चांगला हो. त्यामुळे क्रिकेट गेमच चांगला होतो. आणि पण आम्ही बुट्टीबुरीलाही सोडलं नाही. त्यातले 2 प्लेयर आम्ही कंपल्सरी या डीपीएल सीझन 2 मध्ये ठेवलेले आहे. म्हणजे 16 टीमला 32 प्लेयर जे बुट्टीबुरीचे आहे ते मिळणार आहे. आणि बुट्टीबुरी नागपूर ग्रामीण मध्ये आहे, त्यामुळे 5च्या 5 प्लेयर बुट्टीबुरीमध्ये राहू शकतात, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. ट्रान्सपोर्टेशनचा एक माहित झालं की कानावर आलं की बुट्टीबुरीला कोण खेळायला जाईल, याच्यावर काय प्रतिक्रिया तुमची? काही बुट्टीबुरी एक सेंटर हब आहे आता नागपूर डिस्ट्रिक्ट मध्ये. म्हणजे आज बुट्टीबुरी एवढं मोठं इंडस्ट्रियल झोन आहे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी कनेक्टिव्हिटी आहे. आपल्याकडे रोड ट्रान्सपोर्ट आहे, आपल्याकडे रेल्वे ट्रान्सपोर्ट आहे, तुम्ही पर्सनल व्हेकल नेऊ शकता. आणि जगामध्ये लोक जातात, नुसतं बुट्टीबुरी काय, जे लोकांना क्रिकेट खेळायचं आहे त्यांना आपलं गाव सोडून बुट्टीबुरीपर्यंत यावं लागेल. त्यासाठी तुम्हाला मेहनत करावं लागेल, कारण की तुम्हाला नॅशनल प्लॅटफॉर्म हे बुट्टीबुरीतच मिळू शकतं. ही गोष्ट खरी आहे. त्याचं उदाहरण आहे की इंडियाचा एक प्लेअर या इंडियन न्यूझीलंड फायनल मध्ये न्यूझीलंडकडून खेळला, त्याला इथे स्थान भेटलं नाही पण तिथं जाऊन खेळला. म्हणजे खेळणारा असाल तर कुठे जाऊ शकतो. सर, काही ग्लिच येत आहे, या ग्लिच साठी काय तुम्ही प्रतिक्रिया? खूपच साधं काम करायचं. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं असं तांत्रिक अडचणी उद्भवल्या, तुम्ही फक्त डीपीएलचा जो नंबर आहे त्यावर कॉल करा. आम्ही इमिजिएट तुम्हाला रिप्लाय करू आणि इमिजिएट तुमची मदत करू. ऑनलाईन प्रोसेसमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन आम्ही जसं तुम्ही कॉल कराल ऑन कॉल मध्ये तुमचं रजिस्ट्रेशन आम्ही करू. सर, अजून एक प्रश्न याच्यामध्ये असा आहे की तारीख काय शेवटचं आहे? चालू झाला 1 तारखेला, 1 मार्चला सुरू झालं नागेशजी. 10 एप्रिल आपलं शेवटचं आहे. पण माझ्या सगळे जे प्लेयर्स आहेत त्यांना सांगणं आहे की तुम्ही 10 एप्रिलची वाट पाहू नका, कारण की भरपूर प्लेयरचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय. पण काय होतं की काही प्लेयर जे बुट्टीबुरीचे काही प्लेयर आहे किंवा नागपूर ग्रामीणचे ते वाट पाहू नका, कारण की शेवटी जर एरर आले किंवा काही ग्लिच झालं तर आम्ही वेळेवर तुमची मदत करू शकणार नाही. तुम्ही या डीपीएलला मुकणार. म्हणून जितक्या लवकर होईल तितक्या लवकर तुम्ही रजिस्ट्रेशन करा, सगळ्यांना माझी विनंती आहे. मुकू नका. याचा अर्थ अजून एक असा आहे की भूक नसावी पण सिदुरी असावी, तर कोणीही वाट पाहू नका. आपली लवकरात लवकर 10 तारीख न समजता 30 तारीख ही शेवटची समजा, रजिस्ट्रेशन करा. कारण जर तुम्ही चांगले खेळाडू असताना तुम्ही जर शेवटची वाट पाहत असाल आणि जर शेवटच्या ग्लिचमध्ये जर रजिस्ट्रेशन झालं नाही तर तुम्ही या डीपीएल सीझन 2च्या थ्रिलला विसरून जातात. तर माझी सर्व खेळाडूंना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर www.dplbuttiburi.in या वेबसाईटला जा
लॉग इन करा, रजिस्टर करा आणि सहभाग दर्शवा DPL सीझन 2. भेटूया लवकरच. धन्यवाद.